श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा आज आहे 8 एप्रिल। तर येणाऱ्या 20 एप्रिल ते 26 एप्रिलमध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र पारायणाचं पारायण करायचं आहे आणि त्यावेळेला स्वामींची पुण्यतिथी आहे। त्या कारणामुळे आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत। तर आज त्याबाबतच मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आली आहे। गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारा असं ग्रंथ आहे। हे पारायण करत असताना सुद्धा आपल्याला कडक नियम पाळावे लागतात। आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केलं तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। श्री गुरुदत्तांची जर कृपादृष्टी व्हावी यासाठी पारायणाआधीच काही गोष्टी आपल्याला ठरवून घ्यायच्या आहेत आणि मग पारायणाला सुरुवात करायची आहे। श्री गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसाचं, 11 दिवसाचं आणि 3 दिवसाचं या प्रमाणातही करतात। पण आपल्याला स्वामींची पुण्यतिथी आहे तर आपल्याला 7 दिवसांचं पारायण करायचं आहे। त्याची सुरुवात 20 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत आपल्याला हे पारायण करायचं आहे। गुरुचरित्राच्या ग्रंथाची पारायणाची मांडणी कशी करायची? गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे। श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी हा ग्रंथ आपण वाचन करायचा आहे। आपल्याला गुरुचरित्र वाचन करण्याअगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। गायत्री मंत्र आपल्याला 10 मिनिटं म्हणायचा आहे। गणपती अथर्व शीर्षही आपल्याला पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर गणपती स्तोत्रही वाचायचं आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला पोथीला सुरुवात करायची आहे। आणि जसे आपल्याला पोथीमध्ये नियम दिलेले आहेत की पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आपल्याला वाचन करायचे आहेत, असा 7 दिवसांचा जो कालावधी आपल्याला त्यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला अध्याय पठण करायचं आहे। आणि जे नियम दिलेत त्याच नियमाप्रमाणे आपल्याला अध्याय वाचायचे आहेत। आणि बसत असताना आपल्याला आसन जवळ घेऊन बसायचं आहे, भस्म लावायचं आहे। भस्मविरहित गुरुचरित्र पारायण वाचन करायचं नाही। भस्मांकित गुरुचरित्र वाचन आपल्याला करायचं आहे। अगरबत्ती, धूप ज्यांच्याकडे जर कोणाकडे भस्म नसेल तर त्यांनी अगरबत्ती, धूप हे लावायचं आणि त्याची जी विभूती पडते ते आपल्या कपाळी लावायचं। यामुळे काय होतं, गुरुचरित्र वाचन करताना आपल्याला भस्म लावायचा आणि मंत्र म्हणायचा। ओम नमः शिवाय म्हणू शकता, श्री स्वामी समर्थ महाराजांचाही मंत्र तुम्ही म्हणू शकता। भस्म का लावावा तर झोप, आळस आणि वाचन न करू वाटणे किंवा बोबडी वळते हे त्रास आपल्याला होणार नाहीत जर आपण भस्म लावला तर। जेवढे अध्याय सांगितले तेवढेच वाचायचे आहेत। गुरुचरित्र हे मोठ्यानं वाचायचं आहे आणि गुरुचरित्र वाचन करत असताना आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही। ओनली वन आपल्याला फक्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, गुरुचरित्राचं वाचन करायचं आहे। आणि ज्या वेळेला आपण गुरुचरित्र पारायण करायला बसणार आहोत त्यावेळेला गंधाक्षता, फुलं, भस्म सर्व, खडीसाखर त्याचबरोबर पाणी जे आपलं आहे ते आपण घेऊन बसायचं आहे। एका बैठकीत जेवढं सांगितलं तेवढेच गुरुचरित्र वाचायचं आहे शांतपणे। आणि जेवढं मोठ्याने तुम्हाला वाचता येईल तेवढं मोठ्याने आपल्याला हे गुरुचरित्र वाचायचं आहे। स्वामींची पुण्यतिथीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करत असताना नियम व अटी असतातच। त्या 7 दिवसामध्ये आपल्याला कसे जीवन जगायचं, नियम अटी या खूप सहज आहेत। आपण सेवेकरी आहोत, आपल्या गुरूंची पुण्यतिथी आहे, तर या कालावधीत आपण आपली सेवा नक्की रुजू करावी। खूप दिव्य ग्रंथ आहे। या ग्रंथामुळे आपलेच दत्त महाराज आपल्या भेटीला येत असतात। गुरुचरित्र पारायणाच्या या सप्ताहात काय करायचं आहे तर गुरूंचं ऋण, हे गुरुचरित्र पारायण करत असताना हे ऋण आपल्याला फेडायचं आहे। सर्वजण गुरुचरित्र पारायण करायचं आहे सर्वांनी, म्हणजे महिला, पुरुष, छोटे मुलं ज्यांना शक्य होईल त्यांनी। ग्रंथ हा दिंडोरी प्रणीत हा ग्रंथ असावा। हे पारायण महिला करू शकतात, जे दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे त्याचं। आणि 19 तारखेला आपल्याला 20 तारखेला आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, तर 19 तारखेला आपल्याला गाईला आणि 4 श्वानांना घास द्यायचा आहे। असे 5 नैवेद्य आपल्याला द्यायचे आहेत।
20 तारखेपासून कांदा लसूण विरहित भोजन करायचं आहे. केंद्रातील सप्ताहात जर तिथं प्रसाद मिळतो तर तो आपल्याला घेण्यासाठी चालतो, पण दुसऱ्यांच्या घरचं अन्न आपल्याला अजिबात चालत नाही. नित्यसेवा ही दररोजची जी आपली आहे ती करायची आहे. स्वामीचरित्राचे 3 अध्याय आणि 11 माळी जप हा आपली नित्यसेवेतील सेवा आहे, ही करायची आहे. यात खंड पडू द्यायचा नाही आहे. पारायण कालावधी हा ब्रह्ममुहूर्त 3 ते 4 वाजेपर्यंतचा आहे. ब्रह्ममुहूर्तचे 3 आणि दुपारचे 4पर्यंत आपल्याला वाचन करायचं आहे. आणि दुपारी 12 ते 12:30 ही वेळ टाळायची आहे. यात दत्त महाराजांचा हा भिक्षेचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये आपण गुरुचरित्राचं वाचन करू नये. 7 दिवस हा ग्रंथ एकाच ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे. याची हालचाल करायची नाही. हा ग्रंथ तुम्ही पाटावर चौरंगावर मांडायचा आहे. तो ग्रंथ हलवायचा नाही. गुरुचरित्र ग्रंथ वाचन करताना आपण जर घरात करणार असाल तर मात्र आपण आपल्या आसनाजवळ आणखी एक आसन ठेवायचं आहे. गुरुचरित्र वाचन चालू असताना आपले स्वामी महाराज दत्त महाराज हे नक्की या ठिकाणी येत असतात. हे नक्की करा की ते आपलं वाचन ऐकण्यासाठी येतात. आणि आपण आपल्या शेजारी नक्की एक आसन ठेवायचं आहे. हे प्रत्येकाने करा. आपले मुख हे पूर्वाभिमुख आणि उत्तरमुख झाले आहे असं वाचन आपल्याला करायचं आहे. आपल्या घरात गोमूत्र शिंपडायचं आहे. 7 दिवस अखंडित दीप प्रज्वलित आपल्याला ठेवायचं आहे. पारायण करत असताना एकच वेळ ठेवायची आहे. ज्या वेळेला तुम्हाला शक्य आहे त्याच वेळेला तुम्ही पारायणाला बसायचं आहे. आणि वेळ ही एकच ठेवायची. सारखं मला आज ही वेळ जमते म्हणून या वेळेला मी बसणार आणि पुढची वेळ उद्या दुसरी वेळ जमते म्हणून दुसऱ्या वेळेला असं होणार नाही. तर हा नियम तुम्ही नक्की पाळा की आपण एकच वेळ निश्चित करून त्यावेळेला पारायण करायचं आहे. आणि विष्णू सहस्रनाम आपल्याला नक्की झोपायच्या आत वाचायचं आहे. काही ना काही चूक होत असते, अपशब्द आपल्या तोंडून निघत असतात किंवा कुठल्याही प्रकारची जी म्हणजे जे म्हणतो ना आपण चूक घडते, ती चूक जर आपल्याकडून अप्रत्यक्षरित्या घडत असेल तर त्यासाठी त्याचं क्षमापण म्हणून आपण विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे. भगवद्गीतेचा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. परांना अजिबात घ्यायचं नाही आहे. आणि गुरुचरित्र भस्म गोमूत्र एकत्र करून आपल्याला ते आपल्या कपाळाला दोन्ही खांद्यांना जिथे भस्म लावतात त्या ठिकाणी आपल्याला लावायचं आहे. पाणी घेऊन बसायचं आहे. खडीसाखर घेऊन बसायची, कारण खडीसाखर यासाठी की आपला वाचन करून आपल्या घशाला कोरड पडते. ती कोरड न पडण्यासाठी आपण खडीसाखर आणि पाणी घेऊन बसायचं आहे. आणि तुमच्याकडून जर आरती होत असेल 3 म्हणजे 8ची भोपाळी आरती, 10:30ची नैवेद्य आरती आणि सायंकाळची आरती तर तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडून नैवेद्य 10:30चा आणि आपला सायंकाळचा नैवेद्य जर नियमाप्रमाणे होत असेल तर तुम्ही दोन्ही टाईम नैवेद्य दाखवायचा आहे. आणि शक्यतो तुम्ही नियम पाळावेच आणि नैवेद्याच्या वेळेला नैवेद्य हा दाखवण्यात आलाच पाहिजे. गुरुचरित्र पारायण वाचत असताना महिलांनी साडी परिधान करायची आहे. 2 आपल्या हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत आणि कपाळी हळदी कुंकू लावायचं आहे. आणि काळे वस्त्र अजिबात परिधान करायचं नाही. चटईवर झोपायचं आहे. दत्त महाराजांची ही सेवा आपल्याला करायची आहे. नियम अटी जास्त नाही आहेत, जेवढे आहेत तेवढे आपण पाळू शकतो. आणि ब्रह्मचर्य नक्की पाळावं. गादीवर झोपू नये. सेवा ही जी आपण सेवा करत आहोत ती सेवा आपल्या महाराजांपर्यंत दत्त महाराजांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे ही सेवा अगदी शुद्ध मनाने आपण गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे. झालेली सेवा ही महाराजांचरणी मी रुजू करते. आजचा व्हिडिओ हा इथे थांबवते. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्किप न करता नक्की हा पूर्ण व्हिडिओ बघा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.